अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांना अन्न औषध विभागाने चांगली चपराक लगावली असल्याचे दिसत आहे. अन्न औषध प्रशासनाकडून दिनांक 11 जुलै रोजी सिन्नर एमआयडीसीतील सापळा रचून एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स मुसळगाव एमआयडीसी सिन्नर या ठिकाणी छापा मारून भेसळयुक्त पनीरचे उत्पादन आढळले आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची मानके कायद्याअंतर्गत सखोल चौकशी तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवताना रिफाइंड पाम तेल, परमेट पावडर यासारख्या भेसळकारी पदार्थाचा वापर करताना आढळल्याने उत्पादित पनीरचा 59,314 किलो किंमत रुपये 53,880 इतका घेऊन जप्त केला आहे. तसेच पाम तेल व तेलयुक्त भेसळ पदार्थ ते देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच हे पदार्थ मानवी सेवनास जाऊ नये याकरता तात्काळ नष्ट करण्यात आले आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली उदय दत्त लोहेकर, अविनाश दाभाडे, सुवर्ण महाजन, योगेश देशमुख, विकास विस्पुते, साबळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले आहे. तसेच घेतलेले नमुने अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून यावर प्राप्त होताच संबंधितांवर कार्यालयामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.